नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता रुद्र गिरिजाला म्हणत असतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी डॉक्टरांजवळ बोलून घेतो आणि लवकरात लवकर तुमच्या बाबांचं ऑपरेशन होईल असं रुद्रने सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र जात असताना गिरिजा त्याला हाक मारते आणि म्हणते की थँक्यू प्रभास. तेव्हा रुद्र म्हणतो की यांनी मला प्रभास अशी हाक का मारली? मी तर त्यांना सांगितलंय ना की मी प्रभास नाही रुद्र आहे ते. मग तरीसुद्धा त्यांनी मला प्रभास हाक मारली असेल सवयीने, असं इकडे आता रुद्रला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर म्हणत असतो की हे बघा दीदी, काही झालं ना तरीसुद्धा ती मुलगी माझं नशीब बदलणार आहे. त्यामुळे तिला पैशांची गरज असेल तर आम्ही तिला पैसे देऊ. तेव्हा इकडे उर्वशी म्हणत असते की दादासाहेब, तुम्ही माझं ऐकणार नाही का? ती मुलगी नशीबवान नाही आहे. अहो, तिच्यामुळे प्रभातची काय अवस्था झाली ते बघा. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, अहो दीदी, तुम्हाला कळत कसं नाही आहे? ती मुलगी आपल्यासाठी नशीब बदलणारीच आहे. आता तुम्ही मला सांगा, जर हा प्रभास दुसरीकडे कुठे जाऊन लपला असता तर आपल्याला सापडला असता का? नाही ना. पण तो त्या गिरिजाकडे गेला आणि म्हणूनच तो आपल्याला लवकरात लवकर सापडला. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ ती मुलगी नशीब बदलणारी आहेच. आणि हे बघा दीदी, तुमच्या डोक्यामध्ये ना प्रकाश पडणार नाही, कारण तुमच्या मनामध्ये तिच्याबद्दल फक्त आणि फक्त राग आहे. पण आम्हाला माहिती आहे की आता ती मुलगीसुद्धा आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि हा प्रभाससुद्धा, कारण यालाच माहिती आहे की ती वारसदार मुलगी कुठे आहे. तेव्हा उर्वशी म्हणत असते, नाही दादा, मला त्या गिरिजाकडूनच कळलं की यालाच माहिती नाही आहे की ती मुलगी कुठे आहे ते. उलट हा प्रभासच त्या मुलीला शोधतोय. त्या गिरिजाने स्वतः मला सांगितलं. तेव्हा नागेश्वर म्हणतो, आता हा एवढी महत्त्वाची गोष्ट काय सगळ्यांना सांगत फिरणार आहे की त्या मुलीचा पत्ता काय, ॲड्रेस काय आहे? मला माहिती आहे ना, याला सगळं काय माहिती आहे, पण तो आपल्याला सांगत नाही आहे. तेव्हा आपण एक काम करायचं, आता ह्याला कसंही जिवंत ठेवायचं आणि मी त्या मुलीची मदतसुद्धा करणार. तेव्हा इथे उर्वशी म्हणते, दादासाहेब, तुम्ही आमचं ऐकणार नाही का? तेव्हा नागेश्वर म्हणतो, कुणी? आम्ही तुमचं ऐकायचं? हा नागेश्वर जे बोलतो ना ते शेवटचं, आम्ही तुमचं अजिबात ऐकणार नाही. कळलं तुम्हाला? या ठिकाणी नागेश्वर बोलेल तेच, असं आता नागेश्वराने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता रुद्र डॉक्टरांजवळ बोलत असतो. रुद्र म्हणत असतो की डॉक्टर, काय करावं लागेल सांगा बरं. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात की ऑपरेशन तर करावंच लागेल. तेव्हा किती वेळ आहे असं विचारल्यानंतर त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे. जेवढ्या लवकर ऑपरेशन होईल तेवढी चांगली गोष्ट आहे. आणि जर लवकर ऑपरेशन नाही झालं तर मग पेशंट कोमामध्ये जाईल आणि मग कोमातून बाहेर काढणं कठीण होऊन बसेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वरसुद्धा आलेले असतात. त्याच्या आधी रुद्र म्हणत असतो, पैशांची काळजी करू नका, तुम्ही ऑपरेशनला सुरुवात करा. तेव्हा इथे नागेश्वर आल्यानंतर रुद्र म्हणत असतो की बाबा या. बाबा सॉरी, मी तुम्हाला न विचारता एक खूप मोठं डिसिजन घेतलं आहे. इथे दत्तूचं ऑपरेशन करावं लागणार आहे, गिरिजाच्या बाबांचं, आणि त्यांना पैशांची गरज आहे, तर मी त्यांना पैशांची मदत करतो आहे. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, चिरंजीव, अहो तुम्ही सॉरी कशाला म्हणताय? उलट आम्हाला खूप आनंद झाला की आमचे चिरंजीव आमच्या पावलावरती पाऊल टाकून इथे लोकांना मदत करत आहेत. आम्हालासुद्धा तेच हवं आहे ना. आणि प्रभातची काय बरं कंडिशन आहे? तेव्हा डॉक्टर म्हणतात की त्यांना लवकरात लवकर हार्ट ट्रान्सप्लांट करावा लागेल. त्यासाठी लवकरात लवकर कोणीतरी डोनर मिळणं हे गरजेचं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता रुद्र म्हणत असतात की त्याची तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळीकडे माहिती दिले, आपल्याला कुठे ना कुठेतरी इथे डोनर मिळेल. तुम्ही इथे गिरिजाच्या वडिलांचं तेवढं ऑपरेशन लवकरात लवकर करायला सुरुवात करा. तेव्हा प्रेक्षकांना त्यांचं बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यातच इथे गिरिजाची मैत्रीण आलेली असते. ती म्हणते, हा प्रभास इथे आता काय करतोय आणि त्याच्याबरोबर हे नागेश्वर साहेब काय करतायत? तेवढ्यातच तिथे आता गिरिजाची मैत्रीण म्हणते, हा प्रभास या नागेश्वर रावांकडे पैसे मागतोय की काय? तेव्हा उर्वशी म्हणते, हे नीट बोलायचं त्यांच्याबद्दल, रिस्पेक्टने बोलायचं. ते बंधू आहेत आमचे, कळलं ना, दादासाहेब आहेत ते आमचे. तेव्हा इथे गिरिजाची मैत्रीण म्हणते, हो, आम्ही काही त्यांच्याबद्दल बोलत नव्हतो, मी त्या प्रभासबद्दल बोलत होते. ती म्हणते, प्रभास तर ॲडमिट आहेत ना? तेव्हा गिरिजाची मैत्रीण म्हणते, तुमचे मिस्टर प्रभास नाही, आमचा मित्र प्रभास, तो बघा तिकडे केबिनमध्ये बसलाय, तो प्रभास, त्याच्याबद्दल बोलते मी.
तेव्हा उर्वशी म्हणते, कोण? तो आतमध्ये टी शर्टवरती बसलाय तो प्रभास, त्याच्याबद्दल बोलतेस तू? तेव्हा गिरिजाची मैत्रीण म्हणते, हो मी त्याच्याबद्दलच बोलते. तेव्हा प्रेक्षकांनो, तो खूप चांगला आहे, प्रभास आमची खूप मदत करतो आणि तो गिरिजाचा मित्र आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, उर्वशीला कळतं की याचा अर्थ रुद्रने या लोकांना आपलं नाव प्रभास असं सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र म्हणत असतो की ठीक आहे, बाकीच्या फॉर्मॅलिटीज मी कंप्लीट करून घेतो, तुम्ही ऑपरेशनला इथे आता लवकरात लवकर सुरुवात करा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वासंतीने फोन केलेला असतो श्रीला आणि ती श्रीला म्हणत असते की अरे माझा भाऊ कसा आहे रे, म्हणजे प्रभास दादा कसे आहेत, मला काही माहिती नाही आहे. तेव्हा श्री म्हणत असतो की हे बघा मावशी, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काहीच माहिती नाही आहे का, आम्ही सोय करतोय, कुठून ना कुठून आपल्याला डोनर नक्की मिळेल. तेव्हा वासंती म्हणते, डोनर कशासाठी पण? तेव्हा श्री म्हणतो की मावशी अगं तुला काहीच सांगितलं नाही का रुद्रने? अगं इथे प्रभास काकाला आहे ना डोनरची गरज आहे, त्याला हार्ट ट्रान्सप्लांट करायला सांगितले ना म्हणून. तेव्हा आम्ही सगळीकडे आता माहिती दिले, आपल्याला लवकरात लवकर कुणीतरी डोनर नक्की मिळेल, लवकरच आपण इथे प्रभास काकारचा हार्ट ट्रान्सप्लांट करून घेऊ. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वासंतीला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, नाही रे, मला अजूनपर्यंत ही माहिती कुणीही दिलेली नाही आहे, बरं झालं मी तुला तरी फोन केला. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिथे आता सगुणा आलेली असते आणि सगुणा म्हणते की कुणाशी बोलत होतास, सांग बरं, कुणाशी बोलत होतास तू? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे श्री म्हणत असतो की आई अगं इथे मावशीचा फोन आला होता, मी नव्हता केला, तिनेच केला होता, वासंती मावशीने. तेव्हा इथे सगुणाला राग येतो, ती श्रीच्या जोरदार कानाखाली देते आणि म्हणत असते, किती वेळा सांगितलं तुला, ती वासंती तुझी मावशी नाही म्हणून, त्या कुठल्याच घराण्यातील लोकांजवळ संबंध ठेवायचा नाही असं सांगितलं होतं ना. एक नंबरची फ्रॉड माणसं आहे ती, फ्रॉड, त्यांच्याबरोबर अजिबात घेणं देणं ठेवायचं नाही. तेव्हा श्री म्हणतो, अगं प्रभास काकाला आपल्या मदतीची गरज आहे. तेव्हा इथे सगुणा म्हणत असते, काही गरज नाही आहे त्या प्रभासला मदत करायची, त्या घराण्याबरोबर आपला काही मात्र संबंध नाही आहे, चल आता बॅग उचल, आपल्याला पुण्याला जायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, श्री आणि इथे सगुणा पुण्याला गेलेले असतात आणि तेवढ्यातच इथे रुद्र आलेला असतो आणि रुद्र गिरिजाला म्हणत असतो की डॉक्टरांजवळ माझं बोलणं झालं आहे आणि डॉक्टरांना मी सांगितलं आहे लवकरात लवकर ऑपरेशन करा म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे गिरिजा म्हणत असते की प्रभास, जर तुम्ही नसतात तर काय झालं असतं काय माहिती. तेव्हा इथे आता गिरिजाची मैत्रीण म्हणत असते, अगं प्रभास आहेत ना, मग तरीसुद्धा तुला इतकी काळजी करायचं कारण काय आहे? तो असताना तुला काळजी करायची गरज नाही आहे, गेलाय ना तो डॉक्टरांजवळ बोलायला. तेव्हा इथे आता गिरिजा म्हणते, अगं पण प्रभाससुद्धा 10 लाख रुपये एवढी मोठी रक्कम कुठून आणतील, एवढे पैसे जमा करायला किती वेळ लागेल त्यांना. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे प्रभास म्हणतो की पैशांची काळजी करू नका तुम्ही, मी आहे ना, मी सगळं काही नीट करेन. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रभासने 10 लाख रुपयांचा चेक साईन केलेला असतो आणि तो गिरिजाला देतो आणि म्हणतो, हा घ्या चेक, 10 लाख रुपयांचा चेक आहे, तुम्ही हा चेक घ्या आणि लवकरात लवकर तुमच्या बाबांचं ऑपरेशन करायला सांगा आणि बाकीचे पैसे लागतील ते सुद्धा मी देईन. तेव्हा प्रेक्षकांनो, आता रुद्रने जरी नाव लपवलं असलं तरीसुद्धा त्याचे इंटेन्शन चुकीचे नाही आहेत, त्याच्या भावना किती प्युअर आहेत त्या बघा. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तो इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे गिरिजाच्या वडिलांचं ऑपरेशन लवकरात लवकर व्हावं यासाठी त्याचं टेन्शन्स बाजूला ठेवून तो गिरिजाला पैशांची मदत करतोय. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे नागेश्वर येतो आणि तो म्हणत असतो की रुद्रप्रताप, खूपच चांगलं काम केलं तुम्ही, अगदी इथे वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकलं. गिरिजा, घे तो चेक घे आणि आधी तू तुझ्या वडिलांचं ऑपरेशन करून घे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाला खूप मोठा धक्का बसतो जेव्हा नागेश्वर तिथे येतो आणि इथे रुद्रला रुद्रप्रताप म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाच्या हातामध्ये चेक असतो आणि ती चेकवरचं नाव वाचते, तेव्हा त्याच्यावरती साईन असते रुद्रप्रताप घोरपडे. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो की गिरिजा, बघितलंस ना, आमचे चिरंजीवसुद्धा खूप मोठ्या मनाचे आहेत, आता तुझ्या वडिलांचं लवकरात लवकर ऑपरेशन होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाला खूप मोठा धक्का बसतो, तिला असं वाटत असतं की मी तर याला प्रभास म्हणत होते, मग सगळेजण याला रुद्रप्रताप का म्हणतायत, म्हणजे हा सुद्धा नागेश्वर यांचा मुलगा आहे. तेव्हा ती म्हणते, रुद्रप्रताप,
तेव्हा तिथे उर्वशी येते आणि म्हणते, हो, रुद्रप्रताप. त्याचं पूर्ण नाव आहे रुद्रप्रताप नागेश्वरराव घोरपडे. तेव्हा प्रेक्षकांनो गिरिजा म्हणत असते की पण तुम्ही तर प्रभास आहात ना. तेव्हा इथे आता लगेच रुद्र म्हणत असतो की हे बघा, मी होतो, पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुम्हाला मी चिठ्ठीमधून सगळं कळवतो होतं ना की आता मी कोण आहे ते. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, काय रे रुद्र, तू तिला तुझं नाव प्रभास सांगितलंयस का? तेव्हा रुद्र म्हणतो, आत्या, अगं गंमत म्हणून सांगितलं होतं, पण मी तसंच चालू ठेवलं होतं गंमत म्हणून. त्यांनी मला प्रभास अशी हाक मारली होती, पण तो गैरसमज आता दूर झाला हो ना. मी सगळं क्लिअर केलं आहे ना तुम्हाला. तेव्हा इथे उर्वशीला आता तेच हवं असतं की इथे गिरिजामध्ये आणि रुद्रमध्ये भांडण झालं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे सगुणा म्हणालेली असते की त्या नागेश्वर घोरपडेच्या घरी सगळी माणसं खोटं बोलतात, सगळेजण लपवाछपवी करतात, त्यामुळे त्यांच्याशी काडी मात्र संबंध ठेवायचा नाही, असं आता तिने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नागेश्वर आणि त्याचबरोबर रुद्र दोघेही जण गिरिजाकडे आणि त्याचबरोबर उर्वशीकडे बघत राहतात. कारण उर्वशी म्हणत असते, अरे काय चाललं आहे तुमचं, तुमच्या दोघांपैकी नक्की खोटं कोण बोलतंय? म्हणजे इथे रुद्र म्हणतोय की त्याने प्रभास नाव सांगितलं नाही आणि ही मुलगी तुला प्रभास म्हणते, नक्की खोटं कोण बोलतंय तुमच्यापैकी? तेव्हा प्रेक्षकांनो गिरिजा म्हणत असते, एक मिनिट, मी कधीच खोटं बोलत नाही हां, मी खरंच सांगते, हे प्रभासच आहेत आणि मला प्रभासच सांगितलं होतं. तेव्हा रुद्र म्हणतो, हे बघा, तुम्ही जेव्हा मला प्रभास म्हणालात त्यानंतर मी ते कंटिन्यू ठेवलं, पण मी तुम्हाला नंतरला सांगितलं ना, तुम्हीच तर म्हणालात की तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून, सगळं तुम्हाला कळलं आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, कधी म्हणाले मी हे सगळं? कधी म्हणाले? तुम्ही फसवणूक केली आहेत माझी, विश्वासघात केला आहे माझा, आणि माझ्या लेकी आहे ना, पैशाला जेवढं महत्त्व नाही आहे ना, तेवढं माणसाच्या माणुसकीला आणि विश्वासाला महत्त्व आहे. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही विश्वासघात केला माझा, फसवलंत तुम्ही मला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे रुद्र म्हणत असतो, एक मिनिट गिरिजा, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, मी सांगितलं ना तुम्हाला की मी रुद्रप्रताप आहे म्हणून, आणि प्रभास हे माझ्या काकांचं नाव आहे. तेव्हा इथे आता उर्वशी म्हणत असते, अगं हो, हा हे रुद्रप्रताप आणि प्रभास ते माझ्या नवऱ्याचं नाव आहे. तेव्हा इथे आता रुद्र काही बोलायला जाणार, गिरिजा त्याला काहीच बोलू देत नाही. प्रेक्षकांनो प्रॉब्लेमच हा असतो की जर गैरसमज झाला आहे तर समोरच्या माणसाला निदान बोलू तरी द्यायचं, पण इथे गिरिजा रुद्रला अजिबात काही बोलू देत नाही, त्याची बाजू मांडूसुद्धा देत नाही. तो म्हणत असतो, एक मिनिट, तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. आणि गिरिजा फक्त एवढंच म्हणते की मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे, मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे, तुम्ही माझी फसवणूक केलेली आहे. आणि सगुणा मावशी बरोबरच बोलत होती की त्या नागेश्वर घोरपडे यांच्या घरातल्या कुठल्याच माणसावरती विश्वास ठेवू नकोस म्हणून. माझं चुकलं, मी तुमच्यावरती विश्वास ठेवायलाच नको होता. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो गिरिजा म्हणते, हे घ्या, तुमचा चेक परत घ्या. तेव्हा इथे आता तिला रुद्र तरी पण म्हणत असतो की गिरिजा असं करू नका, चेक तुम्ही तुमच्याकडे ठेवा. तेव्हा उर्वशी लगेच म्हणते, हां ठेव ग, चेक तुझ्याकडे ठेव, ते पैसेसुद्धा खरे आहेत आणि तो चेकसुद्धा खरा आहे आणि त्याच्यावरती सही आहे ना, तीसुद्धा खरी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो गिरिजाला राग येतो. गिरिजा लगेच असतो चेक फाडून, तो उलट फाडते तर फाडते आणि खाली टाकायचा तर रुद्रच्या चेहऱ्यावरती फेकून मारते. म्हणजे इथे एका पैशासाठी तडजोड करणारी गिरिजा, तरीसुद्धा तिला इथे गिरिजाला मदत केलेली असते रुद्रने, आणि तो चेक फाडून ती रुद्रच्याच तोंडावरती मारते आणि सरळ तिथून निघून जाते. म्हणते, तुम्ही माझा विश्वासघात केला आहे, मला पैशापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे माणसाचा विश्वास. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे नागेश्वर म्हणत असतो, चिरंजीव, त्या मुलीचं इतकं ऐकून घ्यायची गरज नव्हती तुम्हाला. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, बाबा, मी फक्त तुम्हाला आता एवढंच सांगू शकतो की गंमत म्हणून का होईना, पण मी त्यांच्यापासून सत्य लपवलं आणि हे माझं चुकलं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता रुद्र आलेला असतो. तेव्हा मन्नू म्हणत असतो की तायडे, रुद्रदादा आलाय. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, जायला सांगते ना, मला त्यांच्याशी काहीसुद्धा बोलायचं नाही आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, गिरिजा प्लीज एकदा ऐकून तरी घ्या ना. तेव्हा गिरिजा म्हणते, काय ऐकून घेऊ तुमचं, का तुम्ही मला नाही सांगितलं की तुम्ही रुद्रप्रताप आहात ते? तेव्हा ती म्हणते, मन्नू तुला पण माहिती होतं ह्यांचं नाव रुद्र आहे ते, मग तू मला का नाही सांगितलंस, माझ्यापासून का लपून ठेवलंस? तेव्हा मन्नू म्हणतो, ताई मला खरंच माहिती नव्हतं
की तुला माहिती नाही आहे की यांचं नाव रुद्र आहे ते. मलासुद्धा आत्ताच कळलं की तुला काहीच माहिती नव्हतं. तेव्हा गिरिजा म्हणत असते, का रुद्र का? का तुम्ही माझी फसवणूक केलीत? तेव्हा रुद्र म्हणतो, गिरिजा प्लीज एकदा ऐकून तरी घ्या ना. मी तुमची फसवणूक केलेली नाही आहे. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न देखील केला होता. प्लीज माझं एकदा ऐकून तरी घ्या. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही, मी तुमचं आता काहीसुद्धा ऐकून घेणार नाही आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अजूनही हार्ट डोनर मिळालेला नसतो. तेव्हा डॉक्टर येतात आणि इथे नागेश्वरला म्हणत असतात की आपण एक काम करू शकतो. आपल्याला इथे हार्ट डोनर मिळू शकतो. तर कोण? तर गिरिजाचे वडील दत्तू. त्याचा आपण हार्ट काढून इथे आता म्हणजे प्रभास काकांना लावू शकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दत्तूला किडनॅप करून घेऊन जात असतात. तेवढ्यातच इथे गिरिजा आपल्या गावातल्या लोकांना घेऊन त्या ठिकाणी पोचते आणि गाडी अडवते आणि गिरिजा म्हणत असते डॉक्टरांना, कुठे घेऊन जातात होता माझ्या बाबांना? कुठे घेऊन जात होता त्यांना किडनॅप करून? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, डॉक्टर म्हणत असतात की त्यांनी सांगितलं होतं नागेश्वर घोरपडे यांनी तुमच्या बाबांना किडनॅप करायला. खरं तर प्रेक्षकांनो, ही आयडिया असते डॉक्टरांची. पण आता नागेश्वरने सांगितलेलं असतं की किडनॅप करा, मग त्यांचं नाव पुढे येतं. तेव्हा गिरिजा म्हणते, का? का तुम्ही माझ्या बाबांना किडनॅप करायला सांगितलं होतं? कारण हवं आहे मला. तेव्हा इथे आता गावातले लोक म्हणत असतात की हा खूप मोठा गुन्हा केला आहे तुम्ही. आत्ताच्या आता गिरिजाच्या पायावरती डोकं ठेवून माफी मागा. प्रेक्षकांनो, खरंच याची काही गरज नव्हती. त्यानंतर इथे आता नागेश्वर गिरिजाच्या पायावरती डोकं ठेवून माफीसुद्धा मागतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्रला खूपच जास्त वाईट वाटतं. रुद्र आता बघत असतो की आपले वडील गिरिजाच्या पायावरती डोकं ठेवून अख्ख्या गावासमोर माफी मागतायत. तेव्हा रुद्रला खूप वाईट वाटतं. रुद्र इथे सगळ्यांच्या समोर रडायला लागतो. इथे नागेश्वर पाया पडतोय आणि त्याचबरोबर इथे आता अजिबात थांबासुद्धा बोलत नाही, ती म्हणजे गिरिजा. नागेश्वर पाया पडत असतो आणि तीसुद्धा त्याला पाया पडू देते आणि रुद्र ते सगळं बघून त्याला खूप वाईट वाटतं. कारण गावकऱ्यांनी हे सगळं केल्यामुळे इथे आता रुद्र आणि गिरिजामध्ये खूप जास्त गैरसमज हे आता निर्माण होणार असतात.